मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITIचा स्पॉट राऊंड क्रमांक 1 म्हणजे पहिला स्पॉट राऊंड आहे. असे स्पॉट राऊंड होत राहणार आहेत. आता या पहिल्या स्पॉट राऊंडसाठी नेमकं कुठे आणि कसं जायचं आहे, किती वाजता जायचं आहे याच्याबद्दल शंका आहेत विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत, फी किती लागणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बऱ्याच मुलांनी जास्त ठिकाणी अटेंडन्स केल्यामुळे त्यांचा फायदा कसा होणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. आता मित्रांनो सकाळी 11 वाजता तुमचे मेरिट नंबर आलेले आहेत. मेरिट नंबर कसे बघायचे याच्याबद्दलचा व्हिडिओ सकाळीच अपलोड केलेला आहे. जर बघितला नसेल तर बघून घ्या, म्हणजेच तुम्हाला मेरिट नंबर जे आहेत ते समजणार आहेत. त्याची PDF कशी डाउनलोड करायची हे सुद्धा दाखवलं गेलेलं आहे. त्याचबरोबर वेकंट सीट बघायचे आहेत, ज्या तुम्ही याच्यापूर्वी सांगितलं होतं की वेकंट सीट बघून घ्या. त्याचासुद्धा व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर याच्यानुसार तुम्ही वेकंट सीट बघून जायचं आहे. बऱ्याच ठिकाणी ITI आता लाईव्ह. आता मित्रांनो तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची PDF डाउनलोड करायची या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलीच आहे. आता त्यानुसार तुम्हाला प्रत्येक ITIचं मेरिट नंबर आलेला म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल मेरिट नंबर मिळालेला आहे. त्याच्या समोर बघाल तर तुम्हाला तारीख दिलेली आहे. आता याचं मेरिट 650 आहे मुंबई 11 मध्ये, त्यामुळे त्याला 13 ऑगस्टला बोलवलं आहे 1 वाजता. म्हणजे हाच विद्यार्थी आहे तो 13 ऑगस्टला 1 वाजता जाईल मुंबई 11ला. तोच विद्यार्थी 13 ऑगस्टला सकाळी 8 वाजता पण जाऊ शकतो. म्हणजे 13 ऑगस्टला मुलुंडलाच परत त्याला बोलवलेलं आहे, कारण त्याचं मेरिट त्या ठिकाणी 486 आहे. मुलुंडचं मेरिट 486 आहे. 13 ऑगस्टला 8 वाजता आणि मुंबई 11 हे सुद्धा मुलुंडलाच आहे. म्हणजे मुलुंडला दिवसभर तो ॲडमिशन मिळेपर्यंत या ठिकाणी थांबू शकतो. आता उद्या 12 तारीखला तो कुठे जाऊ शकतो, तर इथे त्याने बाकी ठिकाणी ITI मार्कसुद्धा केलेले आहेत. म्हणजे चांदवी या ठिकाणी मुंबई 1 केलेला आहे. त्याचबरोबर मायनॉरिटी मांडवी केलेला आहे, दादर केलेला आहे. मग या ठिकाणी 12 तारीखला तो इथे जाऊ शकतो उद्या, किंवा इथे सुद्धा जाऊ शकतो, किंवा इथे म्हणजे 3 पैकी एका ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे हे तुम्ही ठरवायचं आहे की तुमचा मेरिट नंबर कोणत्या ITला किती आहे आणि त्यानुसार समोर जर टायमिंग दिलेला आहे त्यानुसार हजर राहायचं आहे. त्याच्या अगोदर एक अर्धा तास तरी हजर राहा, म्हणजे त्या ठिकाणी ॲडमिशन तुम्हाला प्रोसेस समजली जाणारच आहे. अशा प्रकारे तुमचे वेगवेगळे मेरिट नंबर असणार आहेत प्रत्येक इन्स्टिट्यूटला. आता तुम्ही जर साधारण 1 ते 200 जे आहेत ते 12 ऑगस्टला सकाळी बोलवलेले आहेत. त्यानंतर 200 पासून 400 जे आहेत ते सुद्धा बोलवले आहेत 12 ऑगस्टला, आणि 401 पासून साधारण 13 ऑगस्टला आहे. तर तुमच्या शेड्यूलमध्ये अगोदर बघा आणि त्या टायमिंगनुसारच त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. आता हजर राहताना तुम्ही कागदपत्र मात्र खूप महत्त्वाची आहेत. आवश्यक कागदपत्रे बघून घ्या. तर आवश्यक म्हणजे आधार कार्ड, 10वी गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला. आता याच्यासाठी तुम्हाला जर तुमच्याकडे ओरिजिनल नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र दिलं जातं, तुम्ही 2-3 दिवसात आणून द्यायची आहेत. त्याचबरोबर इतर प्रमाणपत्र म्हणजे जर तुम्हाला फी सवलत हवी असेल तर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिनल जर तुमच्याकडे उपलब्ध असल्यास तर ते घेऊन जायचे आहे. आणि जर फी सवलत म्हणजे ओपनमध्ये फी सवलत जर नको असेल किंवा त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला ओपनची फी भरून सुद्धा ॲडमिशन घेता येतं. आता यामध्ये इतर प्रमाणपत्र जर तुम्ही काही जोडली असेल तर ती त्या ठिकाणी जोडायची आहेत, द्यायची आहेत. ओरिजिनलसोबत झेरॉक्स सेट सुद्धा द्यायची आहे. आता हे बाकी नंतर तुम्हाला लागणार आहे ते ॲडमिशन नंतर. तर उद्या फक्त काय आधार कार्ड, 10वी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, कास्टमध्ये असाल तर ही कास्ट आणि नॉन क्रिमिलियर, SC STला, ओपनला, EWSला नॉन क्रिमिनलची गरज नसते. त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, अपार ID जर असेल तर लागणार आहे. आणि त्याचबरोबर फीसुद्धा तुम्हाला सोबत कॅशमध्ये घेऊन जायची आहे, कारण त्या ठिकाणी GPayची सोय नसते, पण शक्यतो कॅशमध्ये, कारण फी 1000 पासून 3000 पर्यंतच आहे. त्यामुळे तेवढीच फी त्या ठिकाणी घेऊन जायची आहे. सर्व मूळ प्रमाणपत्र त्यांच्या झेरॉक्स प्रति सेट 2 घेऊन जायचे आहे, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार आहे. काही डाऊट असल्यास तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा केले जाणार आहे. आपापले काउन्सिलिंग राऊंडची जी काही सेव्ह अँड जनरेट PDF झालेली आहे तुम्ही तुमचे मेरिट नंबरची, तर ती डाउनलोड करून घ्या आणि त्याच्या समोर दिलेल्या वेळेनुसार त्या ठिकाणी हजर राहू शकता. फक्त एका दिवशी एकाच ठिकाणी शक्यतो हजर राहू शकता, पण त्याच्या अगोदर
सीट बघून घ्या. जे काही मी सांगितलेलं आहे व्हेकंट सीट बघितल्याशिवाय त्या ठिकाणी जाऊ नका. धन्यवाद. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत.